पार पडेल. या स्पर्धेचे सर्व मानसी स्पोर्ट्सचे आपण पाहिलं ओनर सन्माननीय अतुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान पार पडतोय. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि तिथे जतन केले जातं. ऑन स्क्रीन वरती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहू शकता अतुलजी भोईर अगदी शुभ हस्ते सन्मान केला जातोय मुख्य मान्यवरांचा. चला डीपी फायटर्स मनोहर शेलके नंतर सत्कार मूर्ती असतील त्याचा शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे सर्व अतुलजी भोईर मनोहरजी शेलके यांचा शुभ सन्मान केला जाईल. कारण या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक आपण पहिला सन्मान पाहिले आहेत आणि डेरवलीकरांची स्पर्धा डीपीएल धमाका आणि यावेळेस आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान केला जातो. मायाचूप दर्शा प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं. क्षणचित्र देखील आपण पाहिला ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून टिपली जातात. चला बॉल न्या. सन्माननीय अनंत मुंडे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. अनंत मुंडे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. मी अतुलजी भोईर यांना विनंती करतो आपला शुभ असे सन्मान करायचा. परंतु जो नंबरचा चष्मा कुणाला सापडला असेल तो कॉम्बॉक्स मध्ये जमा करा. सन्माननीय गोपालजी पाटील आमचे तदनंतर सत्कार मूर्ती असतील. गोपालजी पाटील यांना विनंती असेल आपण सत्काराचा स्वीकार या ठिकाणी करायचा. नागेशजी पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलंय. कॅच पकडली तर 500 रुपये. परंतु 3 ओव्हरची मॅच सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतो. शुभ सन्मान पार पडतोय अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. दोन्ही टीमचे 12th मान या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये या. ज्ञानदेव दरे साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. परंतु 3 षटकार लगावले तर ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून तब्बल 3000 रुपये कॅश प्राइज विनायक पाटील साठी व्हीपी साठी. व्हीपी द बॉस. चला व्हीपी द बॉस टीम आपला 12th मान कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. मान्यवरांचा शुभ सन्मान पार पडतो अतुलजी भोईर यांच्या शुभ हस्ते. अगदी आपण पाहायला गेलं खूप चांगली स्पर्धा आणि प्रत्येक आलेल्या मान्यवराचा यथोचित मान सन्मान नक्कीच केला जातो. चला व्हीपी द बॉस आपला 12th मान कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. आपला 12th मॅन आलेला नाहीये. लवकरात लवकर कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. या तुम्ही 12th मान लवकरात लवकर. यस आलेत. चला मॅचला सुरुवात करूया. विनायक पाटील या टीमचे ओनर आपण पाहतो. नॉस्ट्रक एंड वरती प्रणाल पाटील बाहुबली यावेळेस पाहायला मिळाला. पंचाचा सिग्नल मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. सेमीफायनल नंबर 2. पहिलाच बॉल व्हीपी द बॉस विनायक पाटील बॉलला फेकून दिला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 डाऊन सीमा पार. धावा येतील या बॉल वरती. 4-4-4. चला स्वयंसेवक असतील ना त्यांना विनंती करा ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये. 2 दिवसामध्ये जशी मेहनत तुम्ही केली ना तशी मेहनत अगदी गरजेचे. सुभाषजी चव्हाण साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. सन्माननीय मानसिक स्पोर्टचे आधारस्तंभ विष्णुशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. परंतु चला बॉल चूज करायला देखील जास्त वेळ घेऊ नका. सुरुवात करा मॅचला विनंती असेल. वेळ नाहीये. सूर्य अस्ताला गेला आणि आपण पहिल्याच बॉल वरती चौकार ठोकला विनायक पाटील मिस्टर व्हीपी न. या टीमचे ओनर आहेत आणि कमालीचा खेळ राहिला विनायक पाटील यांचा. विनायक पाटील द बॉस आणि बॉसने यामध्ये अगदी टीमला लीड करत असताना अगदी आपण पाहायला गेलं टीमला अगदी चांगल्या परिस्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला. विनायक धुमाल आणखीन एक दर्जेदार खेळाडू त्यांच्या समोर आहे गोल्डन ट्रॅक वरती. यावेळेस बॅटची एज असावी परंतु यावेळेस पहा फेकी थोडीशी करा. पाकअप होतं विनायकांचं. एक धाव यावेळेस लेग बायच्या स्वरूपात नक्कीच यावेळेस पाहायला मिळेल. टीमची टोटल 1 ने वाढेल. अगदी 5 धावा धावफलकावर ते लागतील. 15 मिनिटाचा अवधी तुमच्यासाठी आहे. सूचना अगदी आहे प्रत्येक षटकाला 5 मिनिटाचा अवधी.
5 धावा धावफलकावरती. आता बाहुबली स्ट्राइक एंड वरती, त्याच्या समोर विनायक धुमाल. मिस टायमिंग आहे, परंतु या त्यांना माहिती आहे विकेट खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षक पडतायत, जडतायत, प्रयत्न करतात. जी चुकी सई स्पोर्टने केली ती तुम्हाला करायची नाही आहे विनायक पाटील. कारण तुम्ही पाहिली अगदी आमिर भोई जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये होते असं वाटलं होतं सई स्पोर्ट सामना जिंकेल. जशी त्यांची विकेट आली तसा सामना गमवायला सुरुवात केली आणि आपण सामना अगदी शेवटच्या क्षणाला गमावलाच. रिव्हर्सचा प्रयत्न स्विचिटचा प्रयत्न फसला. अगदी एक चांगली डिलिव्हरी आवाज पाहायला मिळाली विनायक धुमाल यांची. टीमची टोटल 6 अंकावरती आपण पाहतोय. 6 रन्स ऑन बोर्ड. अद्यापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. मॅग्नेटिक पॉवर प्लेचं षटक विनायक धुमाल गोलंदाजी करतात. सध्यापर्यंत आपण पाहिला सेमीफायनल नंबर 1 DPL ची आपण अशी पाहिली, दुसरी देखील तशीच पाहायला पाहिजे का मित्रांनो? नक्कीच पाहायला मिळेल. या बॅचचा बॉल क्षेत्ररक्षकाच्या अगदी बाजूनं डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आलाय. आणखीन एक दर्जेदार DPL धमाकामधील चौकार. टोटल 10 अंकावरती आपण पाहतोय विनायक धुमाल थोडेसे आता महागडे, कारण 10 धावा त्याने खर्च केला त्या अगदी षटकामध्ये. आपण पाहिलं चालू आहे षटक. अगदी हा बॉल आपण पाहायला गेलो, अपील केली होती, परंतु यावेळेस थ्रो का केला नाही हा प्रश्न असेल. परंतु लेग बायच्या स्वरूपात धाव होईल. टीमची टोटल 11 वरती पहिला षटक संपला. अगदी आपण पाहिलं DP फायटर टीमच्या वतीने आपण पाहायला गेलं विनायक धुमालांनी अगदी पहिलं षटक हाताळलं आणि धावा खर्च केला 11. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल अगदी बॅटिंग करणे पी द बॉस टीम ते पाहिलं जाईल. त्याआधी देऊया संधी डीजेला. सत्येंद्र चौधरी आपण पाहतोय गोल्डन ट्रॅक वरती वैयक्तिक कोटे पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन अप टू द मार्क यावेळेस पाहायला मिळतील सत्येंद्र चौधरी. स्ट्राइक वरती विनायक पाटील अलंग द कार्पेटला गुदगुला करत चेंडू चालला डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, उचलतील फेकतील एक सिंगल. आता बाहुबली प्रणाल पाटील अगदी ऑन स्ट्राईक आल्या. टीमची टोटल 12 अंकावरती यावेळेस पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती. बाहुबलीचा देखील खूप कमालीचा खेळ राहिला. बल्लू या नावाने करत प्रसिद्ध प्रणाल पाटील. अगदी 1,10,000च्या पॉईंट मध्ये त्यांना करत खरेदी केलं होतं. पीपी द बॉस विनायक पाटील संघ मालक. आणि आता त्याच खेळावरती जबाबदारी असेल, कारण तुम्हाला का अगदी या टीम मध्ये निवडलं गेलं. विनायक पाटील यांनी तुम्हाला टीम मध्ये अगदी एवढी बोली का लावली. आता तुम्हाला सत्यामध्ये उतरवायचं. आता तुमच्यावरती जबाबदारी, तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं. लोक आपोआपच तुम्हाला प्रसिद्ध करतील. टॅप केलं, चांगलं टायमिंग नाही रोखलं, एक सिंगल देखील नाही आली. हा बॉल डॉट आलाय आणि टीमची टोटल तिथं स्थिरावल्या 12 अंकावरती. पहा आपण पाहायला गेलं पहिल्या सेमीफायनल मध्ये हर चॅलेंजर टीमनं 49चा आकडा गाठला होता. म्हणजे बॅट वरती बॉल येतोय, पाटा विकेट आहे आणि आमच्यावरती आता धावा आहेत त्या विकेटवरती. हे पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल, पहिल्या मॅचचा अभ्यास तुम्ही जरूर घेतला असेल. मग आता दुसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला अगदी ज्या चुका अगदी आपण पाहायला गेला पहिल्या टीमच्या माध्यमातून झाल्या त्या तुम्हाला करायच्या नाही आहेत. पण आता पाहतोय सत्येंद्र चौधरी स्ट्राइक एंडवरती बाहुबली प्रणाल पाटील बल्लू आपण पाहतोय. यावरचा बॉल उडवलाय. नाशिकची मिसल, मुंबईची बेल, आता आली प्रणाल पाटीलची बेल. ठोकतो या बॉल वरती षटकार. अठरा धावा धावफलकावरती. बाहुबली आता सुरुवात केली आक्रमणाला. बाहुबलीनं सत्येंद्र यांच्यावरती आक्रमण 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 पाहावं लागेल. यस, 2-2 क्षेत्ररक्षक पाहतच बसले. बॉल निघून गेला. अगदी या बॉल वरती धावा येतील 6. अनदर बिग हिट षटकार आलाय.
बाजूला डीपी फायटर्स मध्ये दिनेश पाटील फायटर्स त्यांच्या अगेन्स्ट बीपी द बॉस विनायक पाटील बॉस. परंतु कोण ठरेल तरबेज अगदी एकापेक्षा एक अगदी चांगले खेळाडू आपण पाहतो. टीमची टोटल जाऊन पोहोचले सर 24 धावा धावफलकावरती. सत्येंद्र लगातारचे 2 आले. तिसरा येईल का कमबॅक करतील सत्येंद्र चौधरी. तिसरा मारण्याचा प्रयत्न बॉलला लॉफ केला. उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षक आले त्या ड्रॉप केल्या. झेल जमिनीला दान केला. झेल कुणाचा सोडला प्रणाल पाटील यांचा. संपूर्ण दिवसामध्ये अगदी चांगले जीवदान भेटले प्रणाल पाटीलला आणि त्यांनी दाखवून दिले. त्यानंतर अगदी माझ्या हातामध्ये ताकद किती त्यांनी दाखवली. आणि आता पाहूया या मॅच मध्ये काय घडतंय. 26 अगदी 10 धावफलकावरती लॉस ऑफ 0 विकेट विदाउट लॉस. अगदी ज्ञानेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून विनायक पाटील यांच्यासाठी लगातारच्या 3 षटकांची तब्बल 3000 कॅच प्राइस जमा आहे. त्या डेरवलीकर म्हटलं की आपण पाहायला गेलं अगदी पैशाची कमी नाही. अगदी हा बॉल लेग लान्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. ज्याने कॅच ड्रॉप केली तो देखील थोडंसं फंबल प्रेशर आहे ते क्षेत्ररक्षकावरती. कारण ही मॅच खूप महत्वाची आहे. या अगदी आता नाही तर कधीच नाही. हारला तर अगदी तब्बल 365 दिवस DPL धमाकाचा वेटिंग करावा लागेल. आणि लीग मॅचेस अगदी एवढ्या चांगल्या पद्धतीने आम्ही तर कधी पाहिल्या नाही आहेत. तेवढी DPL आपण पाहतो. परंतु आपण पाहिला 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपण पाहतो 27. अगदी आपण VP द बॉस पोहोचले 27 अंकावरती विदाउट लॉस. येस टीजे मस्तकावरती 10 ठेवून बॉल चालला सीमारेषे पार. DPL धमाकामधील हा षटकार. दिनेश पाटील यांच्यावरती आक्रमण परंतु यावर एज बॅटची सफलता प्राप्त झाली. यस बाहुबलीला पाठवलं माघारी तंबूच्या दिशेला. अगदी 33 वरती पहिला झटका बसतो BP द बॉस टीमला. घेऊ नका जास्त आणि चला लगेच दुसरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आपल्याकडे आता वेळ नाही तुम्हाला देखील माहिती आहे. परंतु मेगा फायनलची मॅच अजून बाकी आहे. मेगा फायनल मध्ये DPLच्या अगदी आपण पाहतोय प्रवेश केलाय. मानसी स्पोर्ट आयोजित डेरोली प्रीमियर लीग 2025 चा पर्व आणि मेगा फायनल मध्ये हर्ष चॅलेंजर या टीमनं आपण पहिला गेला मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. आणि आता ही लढत चालली सेमी फायनल नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये पहिलं सत्र. अजून अगदी पाहिला मेगा फायनल कोणा अगदी वेटिंग मध्ये आहेत. आता हर्ष चॅलेंजर आमच्या समोर कोण 2 हात करेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये यशवंत चव्हाण आले. अगदी दिनेश पाटील सफलता अगदी निर्णय अगदी अचूक ठरला कारण षटकानंतर कमबॅक केला दिनेश पाटील यांनी. त्यांचे पिताश्री देखील खेळ पाहत आहे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. परंतु यावेळेस ऑफ साइडच्या रिजन मध्ये वाईड डिश लॉंग ऑफला थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट होतील. यस 2 धावा त्या खेळाडूची लगेच सुजल बांगडी केली. त्याला मात्र आता डीप शॉट फाईन लेगच्या रिजन मध्ये ठेवण्यात येईल. दुसरा क्षेत्र पाठवण्यात आला. टीमची टोटल 35. यशवंत चव्हाण यांचे पिताश्री देखील मॅचचा आस्वाद घेता. मॅचची अगदी क्रिकेटची भरपूर आवड आणि पनवेल विभाग म्हटलं तर क्रिकेटचा अगदी दुसरी पंढरी आणि त्यामध्ये डेरवली गाव अगदी बैलगाडा क्षेत्र असू द्या क्रिकेट अग्रेसर आहे गाव नाव आहे डेरवली. टीमची टोटल
35 यावेळेस अलंग कार्पे दिनेश पाटीलनं कमबॅक केला. एकचा दुसरीचा प्रयत्न नाही आहे कोणताच. विनायक पाटील स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळते, परंतु दिनेश पाटील यांचा कमबॅक असेल डीपी फायटर साठी. कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला. प्रणाल पाटील पहिल्या बॉल वरती षटकार ठोकला, तदनंतर कमबॅक केलं यावेळेस डीपी फायटरच्या दिनेश पाटील यांनी. टीमची टोटल 36 या अंकावरती. व्हीपी द बॉस. दोन संघ मालक एकमेकांसमोर यावेळेस पाहायला मिळतील. कोण टलेर वर चढ, परंतु यावेळेस बॅटची एज होती. बॉल चला लॉंग स्ट्रॉप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाला पासून चेंडू होईल परा. धावा येतील 4-4-4. माती आणि क्रिकेट मधील नाती हे रक्ताच्या नाताच्या पलीकडे असतात, कारण अगदी कित्येक संबंध जोडले गेले, परंतु टीमची टोटल 40 धावफलकावरती. विनायक पाटील मिस्टर व्हीपी या बॉल वरती बीट झाल्या आणि यावेळेस पास शुटकेचा निश्वास सोडला डीपी फायटर्स टीमनं. अगदी आपण पहिला 40 धावा पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर यावेळेस जमवल्यात. अगदी व्हीपी द बॉस या टीमनं आता दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरार्धामध्ये करायच्यात. डीपी फायटर दिनेश पाटील यांच्या टीमला 18 बॉल्स मध्ये 41 धावा. चला व्हीपी द बॉस, आपण त्वरित लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. कारण आपल्याला अजून एक मॅच खेळवायची आहे. बरोबर वाजलेत आपण सकाळी 8:30ला सुरुवात केली ती, 5:37 झाली आहेत. तर विनंती असेल आता शेवटची मॅच या स्पर्धेमधली, अर्थातच वर्षभर या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. सर्वप्रथम आयोजकांचं मी मनापासून आभार मानेन की 2 दिवस मला इथे समालोचन करण्याची संधी दिलीत. डेरवली प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये बसणं हे माझ्यासाठी भाग्य झालं, कारण आज एवढा चांगला आयोजन आहे. आमचे अतुल भोईर असतील, त्यानंतर दुसरे आमचे विनोद शेळके असतील आणि संपूर्ण कमिटी, त्यांचा अगदी मनापासून आभार मानेन. खूप चांगली स्पर्धा. डेरवलीवासियांचं 2 दिवसामध्ये प्रचंड प्रेम मिळालं. सगळे मित्रमंडळी आहेत. बऱ्याचशा वर्षापासून डेरवली गावाशी आमची नाळ जुळलेली आहे क्रिकेटशी, त्यामुळे ते सगळ्या मित्रमंडळींचं मनापासून आभार. सगळ्या आयोजक मंडळींचं मनापासून आभार. मान्यवर वरती बसलेले आहेत, त्यांनी अमूल्य वेळ दिला या स्पर्धेला, त्यांचे आपण मनापासून आभार मानूयात. ज्या लोकांनी देणगी स्वरूपात या स्पर्धेला मदत केलेली आहे त्या सगळ्यांचा आपण मनापासून आभार मानूयात. लाईव्ह टेलिकास्ट, GTC, DJ ऑपरेटर, अंपायर्स असतील, त्यानंतर या सगळ्यांचे मनापासून आभार. चुकबुलीनं आमच्याकडनं या 2 दिवसामध्ये कुणाचं नाव जरी राहिलं असेल घ्यायचं तर मी रोशन सकपाळ त्यांची अगदी खुल्या दिलानं माफी मागतो आणि त्यांचे शब्द सुमनाने स्वागत करतो. आणि वळूयात आपण शेवटच्या म्हणजे सेकंड सेमीफायनलच्या मॅचकडे. अंपायर्स कॉल मॅच इज ऑन आणि जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. सेकंड सेमीफायनल ब्लास्टिंग मुकाबला पाहायला मिळेल. डीपी फायटर विरोधात असेल एकीकडे संघ VP द बॉस, विनायक पाटील द बॉस.
आरंभिक 2 बॅट्समन. इथून मात्र विनायक धुमाल असेल स्ट्राईकला. शॉट ऑफ लेन, काय खराब बॉल फेकला. इथून मात्र पहिल्याच बॉलवर तडाखा उठवला. विनायक धुमालच्या बॅटमधून षटकार. आपण कुठे असाल तर कनेक्ट व्हायचं कॉमेंट्री बॉक्सशी. विशाल भोईर. पहिल्या बॉलवर षटकार पाहिला. विनायक धुमाल खेळतोय स्ट्राईकला. नॉन स्ट्राईक एंडला स्वतः संघ मालक दिनेश पाटील डीपी फायटरचे प्रोप्रायटर आहेत आणि अर्थातच एक उत्कृष्ट दर्जाचे गायक, उत्कृष्ट दर्जाचे समालोचक आणि आता सध्याच्या घडीला चांगले पॅकर्स. फिरून मारलाय कॉपी शॉट, पॅरलल स्ट्रोक, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्झिमम 6 रन. जरा बाहेर प्रेक्षक आता थोडासा शेवटचे 2 मॅच आहेत, थोडा सहकार्य करा. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये तुम्ही झेल नका पडू त्यात पहिल्यांदा ग्राउंडमध्ये बॉल. यावेळेला मात्र 16 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल. सेकंड सेमीफायनल आपण इथून पाहत आहात. एकीकडे असेल अर्थातच VP द बॉस संघ, दुसरीकडे DP फायटर, दिनेश पाटील फायटर आणि विनायक पाटील बॉस. ओव्हर द विकेटना बॉलर मात्र तयार असेल शेखर तांबे. पहिला बॉल निर्धाव चेंडू. 3 बॉल फेकले गेलेले शेखर तांबेंच्या माध्यमातून. धावा आल्यात 12. 15 बॉल 29 धावांची गरज. हर्ष चॅलेंजर संघ सरळ थेट प्रस्थान करतोय मेगा फिनाली मध्ये. यामध्ये जिंकेल तो हर्ष चॅलेंजर संघाबरोबर 2 हात करताना पाहायला मिळेल. उंच उडवला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे 30 यार्ड सर्कल मध्ये. पहिला विकेट डाऊन. विनायक धुमाल सारखा मोठा ब्लास्टिंग खेळाडू मैदानाच्या बाहेर. बॅटिंग करत असताना अर्थातच विनायक धुमाल मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. DP फायटरचा एक दर्जेदार खेळाडू आउट करण्यामध्ये यश आलं. मैत्रीपूर्ण लढत असते क्रिकेटमध्ये. आपण पाहिलं डेरवली प्रीमियर लीग आहे आणि या डेरवली प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतं एक चांगला दर्जेदार आयोजन. तिसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन मैदानामध्ये अभिषेक मुंडे हा मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अभिषेक मुंडे. चला काय यावेळेला आपण पाहू शकता नवीन बॅटर अभिषेक मुंडे मैदानामध्ये दाखल होतोय. बॉल असतील या क्षणाला 14 आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल. 14 बॉल 29 धावा. अभिषेक मुंडे अवैध बॉडी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सफल ठरतोय आणि इथून मात्र आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. विनायक धुमाला आऊट झाल्यानंतर घरघर लागली आहे. धावसंख्येवर कर्फ्यू आलाय आणि आता मात्र या प्रेशर खाली खेळत असताना माइंड सेट करावा लागेल. डर के आगे जीत होती है. ओव्हर द विकेटनं बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार DP फायटर. इकडे मात्र सरळ बॅटने खेळलाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार, चौकार माफ करा. खेळाडू अगदी देवाच्या पाया पडत होता आमचा ऋषी दरे. माझं लक्ष त्याच्याकडे होतं. देवाला अगदी साकडं घातलंय त्यांनी, देव पाण्यात ठेवलेत की बाबा ही मॅच कशी तरी बाहेर निघू दे आणि मेगा फिनालीमध्ये माझा संघ जाऊ दे. त्यामुळे थोडा लक्ष विचलित झालं. चौकाराला चौकारानं मात्र टीमची टोटल पुढे सरकली आहे.
16 धावा धावपळकावर. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 12 बॉल आणि आता 25 धावांची गरज आहे. म्हणजे 12.50च्या सरासरीनं धावसंख्या जमवावी लागेल 2 षटकांमध्ये. आरंभिक एक फलंदाज विनायक धुमाला आऊट झाल्यानंतर मात्र दिनेश पाटील स्वतः संघ मालक आहे. नॉनस्ट्राइक एंडला उभा आहे अभिषेक मुंडे हा बॅट्समन. नवीन गोलंदाज आपण प्रतीक पाटील याला पाहाल. दिनेश पाटील फेस करेल पहिला बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर असेल प्रतीक पाटील. समोर आहे दिनेश पाटील. प्रतीक पाटील म्हणजे आमचे आता क्रिकेटनं म्हणजे डेरोली गावानं मिनी शॅम्बो म्हणजे अगदी उभे जवळ तसेच्या तसे दिसत आहेत. गॉगल स्टाईल्स. ओ मस्त फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येणार. दिनेश पाटील माघारी परततोय. आणखीन एक दे धक्का डीपी फायटर संघाला. राहुल म्हसे मैदानामध्ये दाखल होतोय. आता गरज असेल 11 बॉल आणि 25 धावांची. सेकंड सेमीफायनल यामध्ये हर्ष चॅलेंजर संघाबरोबर कोणता संघ खेळणार? डीपी फायटर की हर्ष चॅलेंजर की मग व्हीपी द बॉस की हर्ष चॅलेंजर? हा प्रश्न सध्याच्या घडीला मैदानामध्ये घोंगावतोय. पूर्णतः मैदानामध्ये सावट पसरलाय. आपलं जे सूर्यास्त झालेला आहे, सूर्य जो पूर्णतः डोंगराआड गेलेला आहे, त्यामुळे आता संपूर्ण सावट पसरलंय मैदानावर. खूप चांगलं वातावरण पहा. किती प्रसन्न वातावरण आहे. समोर कोकण रेल्वे आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे मैदान. आजूबाजूला हिरवळ आणि ही ओ मस्त क्लासिकल स्ट्रोक. रिझल्ट काय येतोय हे पाहणं गरजेचं आहे. काही असू द्यात, परंतु एक जबरदस्त देखणा फटका. लेदर क्रिकेटच्या प्रोफेशनल खेळाडूनं मारलेला फटका असा भास झाला आणि इथून आल्या 2 धावा. 2 धावेनं टीमची टोटल पुढे सरकतीये. 18 धावा. 10 बॉल आता 23 धावांची गरज आहे. 10 बॉल 23 धावा. मागची मॅच जी झाली ना ती कमालीची होती. वातावरण टाईट केलं अगदी आणि असं वाटत होतं की या मॅच मध्ये काय होते. उत्कंठा होती. आमिर भोईर खेळत होता. समोर फाईट करणारा संघ होता हर्ष चॅलेंजर आणि निर्णायक क्षणाला काय जबरदस्त जीव घेणा विजय प्रस्थापित केला. स्वीट शीट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे उभा. सिंगल धाव. दुसरीची मागणी केली जाते. इथून मात्र पहा माइंडसेट नाहीये. रनआउटचा चान्स होऊ शकतो. हे पहिलं करायला हवं होतं, ते उशिरा केलं, त्यामुळे विकेट जाताना पाहायला मिळेल. आउट होणारा बॅट्समन राहुल म्हसे मैदानाच्या बाहेर. असेल आता बॉल असतील 9 आणि जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. मॅच कोणी जिंकलेली नाहीये अजून. शेवटच्या 4-5 बॉल पर्यंत मॅच आपल्याला पूर्णतः समजेल आणि पोझिशन समजेल मॅचची. खरंच शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाते की एकतर्फी होते, कारण आता 9 बॉल आहेत. 22 धावांची गरज आहे. सत्येंद्र चौधरी मैदानामध्ये दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर आपल्याला पाहायला पाहिजे प्रतीक पाटील. क्रिकेटमध्ये निकनेम बाळा या नावानं त्याची ओळख आहे. ओव्हर द विकेट. ओ यावेळेला फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक झेल खाली असणार आणि इथून अजून एक विकेट डाऊन. इथून अजून एक दे धक्का पाहायला मिळतोय. टीम डीपी फायटरला घर लागली आहे विकेटची. विश्वास बसत नाही. हाच तो डीपी फायटर संघ ज्याने काल आणि आज अगदी धुमाकूळ माजवला. लगातार 4 मॅचेस जिंकणारा डीपी फायटर मात्र सेकंड सेमीफायनलला कुठेतरी नांगी टाकतोय.
ची गरज असेल आता जिंकण्यासाठी नवीन बॅट्समन आपण दीपक दिघे हा बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. अजूनही एक बॅट्समन ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो आपण, अभिषेक मुंडे हा मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. इथून मात्र 8 बॉल 22 धावांची गरज असेल. टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला 19 धावा. मोठा फटका दीपक का याच्या बॅट मधून हा मोठा फटका जरूर आलाय, परंतु तिथेही विकेट डाऊन होताना या वेळेला मात्र डीपी फायटर संघाला विकेटची लागलेली घर 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 थांबायला तयार नाही. आणखीन एक विकेट डाऊन. नंतर पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये, लक्षात घ्या, कारण आता आपल्याला वेळ कमी आहे. 7 बॉल 22 धावांची गरज आहे. डीपी फायटरला लागलेली मी म्हणेन विकेटचा हे मी म्हणेन जे अडचण आहे ती थांबण्यास तयार नाही आहे. आणि काय सुरेख गोलंदाजी केली आहे प्रतीक पाटील. रनआउटच्या स्वरूपात एक विकेट गेलेला आहे. प्रतीक पाटील सुरेख गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र अभिषेक नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. सागर मुलकेकडून 500 रुपये षटकारास आहेत खरे, आणि यावेळेला हा आलाय चौकार. यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल नागेशला, आणि अक्षय बोलके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धावसंख्या आहे धावपळकावर धावसंख्या आहे 23 धावा, आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे 6 बॉल 18 धावांची. आणि सागरकडनं नागेशला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल षटकार लगावल्यानंतर. चला मॅचला वेळ घालू नका, अजून एक मॅच आहे बॅलन्स. प्लीज जरा प्लीज मी विनंती करेन VP द बॉस विनायक पाटील, तुझ्या संघाला विनंती असेल की लगेच आपण फिल्डिंग सजून घ्या, कारण पहा अंधार पूर्णतः सावट पसरला. यानंतर आपल्याला प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी करायची आहे, त्याला अजून 1 तास लागणार आहे, म्हणजे पुढे अंधार पडणार आहे संपूर्ण. आणि सकाळी 8:30ला आपण सुरुवात केलेली आहे, सगळे दमलेले असतील. यावेळेला आपण पाहिलं आता 6 बॉल जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 18 धावांची. समोर आहे बॅट्समन या घडीला अभिषेक मुंडे. हा प्लस पॉइंट असेल कदाचित डीपी फायटर साठी. डीपी फायटरच्या खेम्यामध्ये पहा आज दिवसभर आणि कालच्या दिवसभर जो आनंद होता, जो उत्साह होता, तो आता कमी झालाय. त्याला कारण तुम्ही दिवसभर काय केलं त्यापेक्षा शेवटला काय करता याच्यावर खूप काय मॅटर करतं. दिवसभर तुम्ही चांगला प्रवास केला, चांगलं ताकदीने खेळलात, परंतु शेवटच्या क्षणाला असं काय बिनसलं. विकेट दरे यांनी दिवसभर फक्त जेवणाचं काम केलेलं आहे, आणि जेवणही भरपूर होतं, त्यामुळे काय प्रश्नच नाही आहे. तर आपण पाहू शकाल 6 बॉल आणि 18 धावांची गरज आहे. शेवटला असं काय घडलं डीपी फायटरच्या बद्दल ज्यामुळे ही परिस्थिती येऊन थांबली आहे, परंतु अजून काही बिघडलं नाही. हर्ष चॅलेंजरचा कॅप्टन आपण इथे रेडी राहा प्लीज. ओ ब्लॉक होल मध्ये इथे मध्ये टो मध्ये टाकलाय बॉल,
आउटसाइड ऑफ सम यॉर्कर लाईनचा बॉल डॉट आला. निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडू 18 धावांची गरज. 5 बॉल 18 धावांची गरज. अभिषेक मुंडे आहे स्ट्राईकला. व्हाईट बॉल कॉल असेल. पाहूया. लेगस्टंपच्या बाहेर तर जरूर गेला. यस अंपायर. व्हाईट बॉल कॉल आहे. एक एक्स्ट्राची धाव मिळेल आणि या एक्स्ट्राच्या धावेनं टीमची टोटल धावसंख्या आहे 21 धावा. आता 5 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण प्रणल पाटील म्हणजे बल्लू. ओ मस्त गोलंदाजी आहे. प्रणल पाटील तो मॅच सोडणार नाहीये कारण त्यांनी आज प्रचंड मेहनत केली आहे. आता बॉल असतील अर्थातच 4 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. बल्लू कमालीचा एफर्ट लावतोय. ओव्हर द विकेट. बॉलिंग ट्रॅकवर बल्लू तयार. शरीरापासून खूप दूर फेकलाय. एक धाव तर कंप्लीट करण्यात येईल आणि +1 2 धावा. व्हाईट बॉल आहे. 2 धावा आणि या 2 धावेनं समीकरणामध्ये होतोय फेरबदल. आता 4 बॉल असतील आणि 15 धावांची गरज. 4 बॉल 15 धावा. चांगला क्रिकेट इथून पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटनं यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. फिरवून मारण्याचा प्रयत्न होता. अपील होते पंचांकडे. डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न होता आणि इथून मात्र अपील उचलून धरली आहे. विकेट डाऊन होताना पाहायला मिळेल. आणखीन एक दे धक्का डीपी फायटर संघाला. चॅलेंजरचा कॅप्टन या लगेच आपण इकडे. हार्श चॅलेंजरचा कॅप्टन या आपण लगेच टॉस करूया. तशा तुम्हाला असेल कॅप्टन मी त्याला विनंती करेन येऊन आपण इथे थांबायचं आहे. लगेच आपण फायनलचा टॉस करूया. यामध्ये जिंकेल त्या संघाबरोबर कारण आता 3 बॉल असतील आणि 15 धावांची गरज असेल. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय निलेश जाधव. आता बॉटम ऑर्डरचे खेळाडू राहिले आहेत त्यामुळे आता डीपी फायटरच्या आशा पूर्णतः मावळल्यात. चांगला खेळ कालपासून काय एफर्ट लावला या संघानं आणि निर्णायक क्षणाला झालेला हा थोडासा फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक धुमालची विकेट जशी गेली तशी मात्र थोडासा प्रॉब्लेम येऊन ठेपला. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि इथून मात्र 2 धावेनं टीमची टोटल पुढे सरकते. धावपळकावर धावा लगावल्या जात आहेत. 27 धावा. आता 2 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 2 षटकार जरी लगावले 2 बॉलवर तरी 12 धावा होतील. इथून मात्र आता माणसाच्या हातातून सगळं काही सुटलेलं आहे. आता फक्त परमेश्वरच वाचू शकतो डीपी फायटर संघाला. स्विंग झाला. हातभर टर्न करतोय गोलंदाज. यावेळेला मात्र या क्षणाला सेकंड सेमी फायनल मध्ये व्हीपी द बॉस संघाची पुन्हा एकदा दादागिरी पाहायला मिळते. व्हीपी द बॉस. शेवटचा बॉल असेल. औपचारिकता शेष आहे. हर्ष चॅलेंजर विरोधात व्हीपी द बॉस की डीपी फायटर. पाहूया शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर षटकार आला जरूर परंतु व्हीपी द बॉस संघ जातोय फायनल मध्ये. टॉस साठी या मॅच मॅच 22 धावांची बहारदार खेळी करणारा प्रणल पाटील